नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडीच्या चॅनलमध्ये फार्मा इन मराठी. आज आपण पाहणार आहोत फार्मास्युटिकल इनकम्पॅबिलिटी, जो की फार्मास्युटिक्सचा एक चॅप्टर आहे आणि हा लेसन आहे आपल्या फर्स्ट सेमिस्टरमधला. सो त्याचं डेफिनेशन काय आहे आधी आपण पाहणार आहोत. पीपल टेक ड्रग्स टू इम्प्रूव्ह पर्सन्स कंडिशन विच मे नॉट वर्क इन अ मॅनर इंटेंडेड. आता जे आपण ड्रग्स घेतो ते प्रॉपर मॅनरमध्ये घेतले पाहिजेत. जर ते प्रॉपर मॅनरमध्ये इंटेंड नाही केले, फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठले मेडिसिन असेल ते तुम्हाला दुधामध्ये मिक्स करून घ्या असं डॉक्टर प्रिस्क्राईब करते, बट जर तुम्ही त्याला दुधामध्ये नाही घेतलं तर जे रिॲक्शन किंवा जे तुम्हाला इम्प्रूव्हमेंट हवं आहे तुमच्या बॉडीमध्ये ते तुम्हाला रिझल्ट देणार नाही आहे. सो ते एक आपली इनकम्पॅबिलिटी होऊ शकते. त्यानंतर काय आहे, ड्रग्स आर इसेन्शियली पॉयझन वेन द डोस टेकन इज नॉट स्टेबल ड्यू टू व्हरायटी ऑफ रिझन्स. आता जे पण आपण ड्रग्स आहे ते आपण जर प्रॉपर मेजरमेंटमध्ये नाही घेतले तर ते ऑफकोर्स तुम्हाला पॉयझन म्हणून रिॲक्शन दाखवणार आहे. मेडिसिन किंवा ड्रग हे एका लिमिटेड मेजरमेंटमध्ये घेतलं तरच तुम्हाला इफेक्ट दाखवतो पॉझिटिव्हवाला. जर तुम्ही त्याला जास्त डोसमध्ये घेतलं किंवा कमी डोसमध्ये घेतलं तर ऑफकोर्स ते तुम्हाला पॉयझन क्रिएट करणार आहे, जे की तुमचा नेगेटिव्ह इफेक्ट असेल. जी कंडिशन किंवा जी सिच्युएशन तुम्हाला नको आहे त्या सिच्युएशनपर्यंत तुम्ही पोचाल. सो नेहमी जेवढी क्वांटिटी तुम्हाला ड्रग्सची सांगितलेली आहे तेवढीच क्वांटिटी घ्यायची आहे. ज्या मॅनरमध्ये सांगितलेलं आहे त्याच मॅनरमध्ये आपण ड्रग इंटेंड करायचं आहे. the outcome may be contrary to what was expected. मी म्हणल्यासारखं इट मे इवन कॉज हार्म टू पेशंटला हार्म देखील होऊ शकतं किंवा सिव्हिअर कंडिशन्स देखील होऊ शकतात जर तुम्ही प्रॉपर मेजरमेंटमध्ये घेतलं नाही तर. देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट टू नो द सिम्टम्स दॅट इंडिकेट्स अ ड्रग इज डुईंग इट्स जॉब प्रॉपरली ऑर नॉट. आता एवढ्या सगळ्या सिच्युएशन्स आहेत किंवा एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. या प्रॉब्लेमला मेजर करण्यासाठी किंवा त्यांचा एक ओव्हरव्ह्यू घेण्यासाठी आपल्याला कुठली तरी मेथड किंवा कुठलं तरी मीडियम हवा आहे, बरोबर. तुम्हाला आता ही मेडिसिन दुधामध्ये घ्यायची आहे किंवा एवढ्याच मेजरमेंटची मेडिसिन घ्यायची आहे, एवढाच अमाऊंट असला पाहिजे तुमच्या मेडिसिनचा. हे कसं कळतं तर ते एक मेथड असते ज्याला आपण फार्मास्युटिकल इनकम्पॅबिलिटी किंवा फार्मास्युटिकल ॲनालिसिस असं बोलतो. सो आपण ती जी मीडियम आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, फार्मास्युटिकल इनकम्पॅबिलिटी. म्हणजे जे काही आपल्याला प्रॉब्लेम्स फेस होतात त्या फेसचं आयडेंटिफिकेशन करणे, म्हणजे जे पण आपले प्रॉब्लेम्स होते त्यांना आयडेंटिफाय करणे आणि ते प्रॉब्लेम्स कुठल्या रिझनमुळे होत आहेत ते फाइंड आउट करणे, त्याला आपण फार्मास्युटिकल इनकम्पॅबिलिटी म्हणू. आणि त्यांना ओव्हरकम कसं करायचं आहे ते देखील आपण पाहणार आहोत. Incompatibility is an undesirable reaction that occurs between the drug and container or another drug or excipient. आता ही डेफिनेशन आहे इनकम्पॅबिलिटीचं. इनकम्पॅबिलिटी काय आहे, अनडिझायरेबल रिॲक्शन. म्हणजे हे रिॲक्शन आपल्याला एक्सपेक्टेड नव्हतं की असं रिॲक्शन व्हायला पाहिजे. मग हे रिॲक्शन कुणाकुणासोबत तर फर्स्टली तुमच्या कंटेनरसोबत, म्हणजे जो काही मीडियम तुम्ही यूज करताय स्टोअर करण्यासाठी त्या मेडिसिनला तो, किंवा दुसरा ड्रग. म्हणजे कुठल्या पण मेडिसिनमध्ये एक किंवा जास्त ड्रग्स असतात. सो जर एक ड्रग असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, बट एकपेक्षा जास्त ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट असतील तर ते एकमेकांसोबत रिॲक्शन दाखवायला नाही पाहिजे, असं आपलं मेडिसिन असायला हवं. त्यानंतर काय तर एक्सिपियन्स म्हणजे काय, तुमचं फ्लेवरिंग एजंट, तुमचं कलरिंग एजंट, तुमचं बाइंडिंग एजंट, असे जे तुमचे एजंट्स आहेत जे हेल्प करतात तुमच्या मेडिकामेंटला प्रॉपर स्टेबल कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी, ते सगळे तुमचे एक्सिपियन्समध्ये येतात. देअरफॉर सच ड्रग शुड नॉट बी ॲडमिनिस्ट्रेटेड. अ ड्रग इनकम्पॅबिलिटी मे ऑल्सो अकर वेन ड्रग्स आर कंपाऊंडेड टुगेदर ॲट द टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. आता काहींना लय वाईट सवय असते त्यांना आहे ना डोसच्या टायमिंगला 4-5 गोळ्या दिल्या जातात, बरोबर. मग ते काय करतात, एक एक गोळी कुठं खायची बाबा, मग ते काय करतात, सगळे 4 गोळ्या घेतात, 2 गोळ्या हातात ठेवतात, 2 गोळ्या डायरेक्ट तोंडामध्ये टाकतात आणि मग पाणी पिऊन घेतात.
असं कधीच करायचं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का ती पोटामध्ये जाऊन डिझॉल्व झाल्यानंतर सेपरेट राहणार आहेत का ते मेडिसिन? दोन्ही पोटामध्ये जाऊन एकत्रच होणार आहेत ना. मग त्यामुळे कधीच एकापेक्षा जास्त ड्रग्स एकसाथ इंटेंड नाही करायचं. ठीक आहे, जोपर्यंत तुमचा डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राईब करत नाही आहे तोपर्यंत कुठलीच मेडिसिन, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 3-4 मेडिसिन दिलेत, तुम्ही 3-4 मेडिसिनमध्ये टाईम नाही घालवणार, तुम्ही डायरेक्ट तोंडामध्ये टाकणार, पाणी पिणार आणि गिळून घेणार. कधीच असं करायचं नाही आहे. फर्स्ट रिझन, ते तुमच्या घशात अडकू शकते. नाही घशात अडकली तरी जे तुमच्या पोटामध्ये जाऊन एकमेकांचे ड्रग्स एकमेकांसोबत रिॲक्शन करून काहीतरी वेगळाच साईड इफेक्ट देऊ शकतात. त्यामुळे नेहमी काय करायचं, कुठलीही गोळी, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 4-5 गोळ्या सांगितलेल्या आहेत तर 5-5 मिनटाचा ब्रेक ठेवायचा. कमीत कमी 2 मिनटाचा तरी ब्रेक ठेवायचा, जेणेकरून जी फर्स्ट गोळी तुमच्या पोटामध्ये गेलेली आहे ती प्रॉपर पोटापर्यंत तरी पोहोचेल. बाबा तुम्ही काय करता, 4-4 गोळ्या खाता, मग ती तुमची जी एसोफेगस असतं त्याच्यामध्येच ते डिझॉल्व्ह व्हायला लागतं, कारण की तुम्ही 4-4 गोळ्या खाल्ल्यात आणि ते एकमेकांसोबत रिॲक्शन करायला दाखवतं. मग तुम्ही म्हणता डॉक्टरपाशी जाऊन की डॉक्टर मला जे साईड इफेक्ट मला जे इफेक्ट हवं होतं ते आलंच नाही, माझी सर्दी ठीकच झाली नाही, माझं डोकं दुखायचं कमीच झालं नाही. तुम्ही असे नवीन इन्व्हेन्शन्स काढता 4-4, 5-5 गोळ्या खाऊन. असं कुठं असतं का? कधीच तसं करायचं नाही. एक गोळ्या खायच्या, कमीत कमी 2 मिनटाचा तरी ब्रेक ठेवायचा मध्ये. A drug incompatibility may also occur when the drugs are compounded together at a time of administration. Actually, drug incompatibility is a drug interacted that describes the alternate of drug effect due to the influence of another substance, that is drug, chemical substance, nutrients, etc., resulting in a product that is no longer optimal for the patient after the substances are mixed. In simple terms, it is defined as when 2 or more ingredients of a prescription are mixed together, the undesired change that may take place in physical, chemical, or therapeutic properties of the medicaments is termed as incompatibility. मी सांगितलेल्यासारखं कधीच 4 गोळ्या एकसाथ खायच्या नाही जर तुम्हाला डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेल्या नाही आहेत तर. प्रत्येक गोळ्यामध्ये तुम्हाला 2-2 मिनटाचा तरी ब्रेक ठेवायचा आहे. मग ते जर तुम्ही नाही ठेवलं तर काय होणार आहे, अनडिझायरेबल रिॲक्शन दाखवणार आहेत. मग अनडिझायरेबल रिॲक्शन दाखवल्याच्या नंतर तुम्हाला फिजिकल, केमिकल आणि थेरप्युटिक प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील. फिजिकलमध्ये काय, तुमचं अपिअरन्स, कधी कधी तुम्हाला फोड येऊ शकतं त्या रिॲक्शनमुळे, किंवा तुमचा जो हेअर लॉस असतो तो वाढू शकतो. त्यानंतर काय होऊ शकतं, तुम्हाला वीकनेस येऊ शकतं. वीकनेस हे केमिकल इनकम्पॅबिलिटीमध्ये येतं. वीकनेस येणं किंवा ॲसिडिटी होणं किंवा अपचन होणं हे तुम्हाला केमिकल इनकम्पॅबिलिटीमध्ये दाखवू शकतं. आणि जे थेरप्युटिक इनकम्पॅबिलिटीज असतात ते जर तुम्ही प्रॉपर मेथड यूज नाही केली तर तुम्हाला थेरप्युटिक इनकम्पॅबिलिटीज पाहायला भेटतील. सो हे 3 इनकम्पॅबिलिटीज आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. Classification of incompatibilities. There are classes of drug incompatibilities: physical, chemical आणि therapeutic. Reason of incompatibilities. आता इथे रिझन सांगितलेले आहेत की नक्की इनकम्पॅबिलिटीज येतात कशाला. The following are the several reasons for incompatibility taking place between or among the drugs. आता फिजिकल इनकम्पॅबिलिटी, इनसॉल्युबिलिटी ऑफ प्रिस्क्राईब ड्रग इन अ व्हेकल. इनसॉल्युबिलिटी म्हणजे काय, ते डिझॉल्व्हच होत नाही आहे. तुम्हाला प्रिस्क्राईब केलेलं आहे की तुम्हाला पाण्यामध्ये टाकून डिझॉल्व्ह करून प्यायचं आहे, बट ते डिझॉल्व्हच होत नाही आहे पाण्यामध्ये. सो ही काय झाली तुमची फिजिकल इनकम्पॅबिलिटी, इनसॉल्युबिलिटी ऑफ प्रिस्क्राईब्ड ड्रग इन अ व्हेकल. त्यानंतर इमेन्सिबिलिटी ऑफ 2 or more लिक्विड्स. इमेन्सिबिलिटी म्हणजे काय, डिझॉल्व्ह न होणे 2 लिक्विड्स एकमेकांमध्ये प्रॉपरली. जर तुम्ही पाणी आणि तेलला घेतलं तर ते कधीच मिक्स होणार नाही आहेत. सो ते काय आहेत, तुमचे इमिसिबल कंपाऊंड्स आहेत, कधीच डिझॉल्व्ह होणार नाही. सो तिथे तुम्हाला काय लागणार आहे तर बाइंडिंग एजंट, बरोबर. मग बाइंडिंग एजंट टाकल्याच्या नंतर पुढे जाऊन तुमचं जे लिक्विड वॉटर होतं आणि जे ऑइल होतं ते एकमेकांमध्ये मिक्स होणार आहे. तसंच खूप सारे मीडियम्स असतात लिक्विडचे जे एकमेकांमध्ये मिक्स होत नाही. सो त्या प्रॉब्लेमला आपण म्हणणार आहोत इमिसिबिलिटी ऑफ 2 or more liquids. Precipitation due to change in solvent that results in a decreased solubility.
प्रेसिपिटेशन तुम्हाला माहितीच आहे, सॉलिड मास असतो जो डिपॉझिट होतो बॉटमला. मग ते प्रेसिपिटेशन का फॉर्म होतं, तर जो काही आपला सॉल्वंट असतो, म्हणजे जो काही आपला लार्ज मीडियम ऑफ सोल्युशन असतो, लार्ज क्वांटिटी ऑफ सोल्युशन, त्याचा काही चेंज झाल्यामुळे तुम्हाला जो प्रेसिपिटेट फॉर्म दिसतो बॉटम ऑफ द सोल्युशन किंवा बॉटम ऑफ द मीडियम, त्याला आपण काय बोलू, प्रेसिपिटेशन प्रॉब्लेम किंवा फिजिकल इनकम्पॅबिलिटीची प्रेसिपिटेशन प्रॉब्लेम. जेणेकरून काय होतं, जी तुमची सॉलिबिलिटी रेट असते ती डिक्रीज व्हायला लागते, कारण की काही अमाऊंट ऑफ ड्रग तुमचा प्रेसिपिटेट आउट झाला आहे खाली, त्यामुळे जी रेशो आपल्याला इनटेक करायची होती ती होणार नाही आहे. त्यामुळे नेहमी काय म्हणतात, जेव्हा पण तुम्ही लिक्विड डोसेज फॉर्म घेता त्यावेळेस त्याला शेक वेल करा, म्हणजे प्रॉपरली शेक करून घ्यायचं आणि मग त्याला इंटेंड करायचं, कारण की मोस्टली काय होतं, त्या ड्रगची जी वेट असते ती लार्ज असते ॲज कम्पेअर टू अदर लिक्विड मीडियम्स. त्यामुळे ते काय होतं, प्रेसिपिटेट आउट होतं आणि खाली डिपॉझिट व्हायला लागतं. लिक्विफिकेशन ऑफ सॉलिड मिक्स्ड इन अ ड्राय स्टेट. जे पण कुठले ड्राय कंपाऊंड असतो, ड्राय पावडर असतो, तो लिक्विफाय व्हायला लागतो, म्हणजे तो लिक्विड स्टेटमध्ये यायला लागतो. मग ते काय होतं, त्याचे रिझन्स काय आहेत ते पाहणार आहोत. मग सेडिमेंटेशन ऑफ इनसॉल्युबल इंग्रेडियंट्स इन लिक्विड मिक्सचर्स. सिमेंटायझेशन म्हणजे काय, तर आपण जी नॉर्मल प्रॉपर सिमेंट बघतो त्या टाईपमध्ये हार्ड सबस्टन्स किंवा हार्ड फॉर्म तयार होणे, जो आपल्या इनसॉल्युबल इंग्रेडियंट्सचा आहे लिक्विड मिक्सचरमध्ये. मग तो का फॉर्म होतो, इनसॉल्युबल इंग्रेडियंट आहे, बट ते सिमेंटायझेशन का फॉर्म होतं लिक्विड मिक्सचर्समध्ये, ती इनकम्पॅबिलिटी कुठली आहे, तर फिजिकल इनकम्पॅबिलिटी आहे. मग ती आपली केमिकल इनकम्पॅबिलिटी. इव्हॉल्युशन इन कलर चेंज व्हायला लागतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही EgNO3 बघितला, तो जर तुम्हाला नॉर्मल लाईटमध्ये असेल तर तो तुम्हाला कसा दिसणार आहे, व्हाईट किंवा बरोबर ट्रान्सपरंट व्हाईट दिसणार आहे. बट जर तुम्ही त्याला सनलाईटमध्ये घेऊन गेलात तर तुम्हाला तो ब्लॅकिश कलरमध्ये दिसायला लागेल. का, कारण की तो लाईट सेन्सिटिव्ह होता. तसेच खूप सारे केमिकल्स असतात जे लाईट सेन्सिटिव्ह असतात, जे कलर दाखवायला लागतात जर तुम्ही त्यांचा मीडियम किंवा त्यांचा जो एन्व्हायरमेंट असतो तो जर चेंज केला तर. सो ते एक आपली झाली केमिकल इनकम्पॅबिलिटी. रिडक्शन ऑर एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन. रिडक्शन म्हणजे काय, तर ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय, लूजिंग ऑफ ऑक्सिजन इज नोन ॲज रिडक्शन. म्हणजे त्याच्यामध्ये जे ऑक्सिजन मॉलिक्युल्स असतात ते रिड्यूस व्हायला लागतात किंवा ॲटमॉस्फिअरसोबत बाइंड व्हायला लागतात. त्या टाईमची जी सिच्युएशन असते त्याला आपण म्हणू रिडक्शन ऑर एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन. प्रेसिपिटेशन ड्यू टू केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनमुळे देखील प्रेसिपिटेशन होतं. प्रेसिपिटेशन आपल्याला 2 टाईप्समध्ये भेटतात. फिजिकल इनकम्पॅबिलिटीमध्ये पण प्रेसिपिटेशन आहे आणि केमिकल इनकम्पॅबिलिटीमध्ये पण आपल्याला प्रेसिपिटेशन पाहायला भेटतं. थेरप्युटिक इनकम्पॅबिलिटीज. इनॲक्टिव्हेशन ऑफ सल्फा ड्रग्स बाय पोर्सियन HCl आणि ओव्हरडोस ऑर अंडरडोस एक्सेट्रा. ओव्हरडोस और अंडरडोस म्हणजे काय, मी आधी सांगितल्यासारखं प्रॉपर जो डोस दिलेला आहे तुम्हाला, त्या डोसच्या व्यतिरिक्त तुम्ही जर कमी डोस घेतला, फॉर एक्झाम्पल जर तुमचं मेडिसिन संपलेलं आहे तर तुम्ही काय म्हणणार, हा लास्टचा डोस आहे, आपण थोडंसं मेडिसिन आहे म्हणजे थोडंसं मेडिसिन राहिले किंवा थोडंसं पावडर राहिले पिऊन घेऊ. कधीच करायचं नाही तसंच ठेवायचं तो डोस. कमी किंवा जास्त डोस घ्यायचा नाही, जो प्रॉपर तुम्हाला मेजरमेंट सांगितलेला आहे तोच डोस घ्यायचा. मग ते जर तुम्ही तसं नाही केलं तर तुम्हाला थेरप्युटिक इनकम्पॅबिलिटीज पाहायला भेटतील. सो हा होता आजचा पूर्ण लेक्चर. जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फिजिकल इनकम्पॅबिलिटीज डिटेलमध्ये. जर तुम्हाला हा मराठीमध्ये एक्सप्लेनेशनवाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे सेफ, स्टडी वेल. थँक्यू.